आई बापाला कधी विसरू नका. अरे संसारात राहून पार मार्थ करता येतो महाराज, आणि संसार पांगला तरी आवरा ना. नवरा कमी नाही, बायको कमी नाही. नवरा बायको गाडीवर चालली, टू व्हीलर कळलं ना बाई, बाया तर गाडीवर अशा भारी बसा त्या बाया, बाया अशा भारी बसा त्या गाडीवर. काय सांग, आणि लोक म्हणत्या बाया अशा बसा त्या. अरे बाया लई हुशार आहे, चांगल्या बसा त्या. तिला माहिती हे माझ्या प्रेमात इतकं येड आहे, हे माझ्या प्रेमात इतकं पागल आहे, सारखं मला पाहतंय पडली का काय, हाय का काय, पडली का काय, हाय का काय. मग त्याला क्ल्यू मिळावा, त्याला सिग्नल मिळावा म्हणून तिने एक सुंदर आयडिया काढली. हा हात घेतला आणि त्याच्या खांद्यावर ठेवला. पिंटेचे पप्पा मी आहे, तुम्ही गाडी चालवा. मी आहे, तुम्ही गाडी चालवा. पुढे बघून चालवा, पुढे बघून चालवा. किती हुशार आहे ती बाई, किती हुशार आहे महाराज. एवढंच नाही तर त्याला काय वाटलं, हात माझ्या खांद्यावर आहे, पण पाठीमागून जर कोणाला पाहत असली मग मागच्यालाच, मग तिनं इकडून मुंडकं काढलं. या बाई तो ह्या मुंडक्या पुढं मुंडकं आहे, पण चाल तू, चाल तू. इतक्या हुशार बाई आहेत महाराज, काय सांगावं तुम्हाला, इतकी हुशार बाई आहे महाराज. हा करते बरोबर महाराज. इतक्या हुशार बाया, बाया गाडीवर बसल्या, नवरा बायको चालले. बायांना लई पंचिती गपरावा का नाही. त्या दिवशी होता बैल पोळा, बैल सजून लोक पोळा फोडायला गावात चालले. मग ही बाई लगेच म्हणे, पिंटेज पप्पा, ओ पिंटेज पप्पा आज काय हो, या बाईला लई नटवलं. तो म्हणा आज बैल पोळा आहे, बैल पोळा. अगो माय, बैलाचा विसरून राहतो वय वा, बैल पोळा. मग ती म्हणे, पिंटेज पप्पा म्हशींचा सण नसतो का, म्हशींचा सण, म्हशीचा सण नसतो का. आता नवरा शेलूचा होता, तो कमी नव्हता. तो म्हणला हाय ना. म्हणे कोणता, म्हणे मकर संक्रांत. तिला लय उशिरा कळवलो, यांनी मग जिरवली, मला उलट बोलली. ती शेलूचीच होती, ती पदर खाऊनच बसली. म्हणे दाखवतेच पिंट्याच्या बापाला, मी बी कमी नाही. तिला त्याचा महाराज वाचमाच काढायचा होता पिंट्याच्या बापाचा, का मला हे मकर संक्रांतीला म्हशीचा सण म्हणलं ना, दाखवतेच म्हणे मी बी शेलूची आहे. विनोद भाऊच्या सप्त्यात कीर्तन ऐकलेत, मी बी कमीच नाही म्हणे. दाखवतेच म्हणे याला बी मी काय कमी आहे का म्हणे. सगळ्या दुनियाच्या आधी जागा धरून बसत होते, मी काय कमी आहे का. दाखवतेच म्हणे याला आता मी. पुढं गेली, तिला त्याचा वाचमाच काढायचा ना. पुढं नेमकी एक कुंभार मामा गाडावर माती घेऊन चालली. ही म्हणे जमलं आता. ही लगेच म्हणे माय पिंट्याचे पप्पा तुमचे पाहुणे. हे काय म्हणली, गाडवाला पाहून तुमचे पाहुणे. नवरा कमी नव्हता, तो बी विनोद भाऊच्या सप्त्याला जायचा, शेलूचा होता. तो लगेच म्हणला राम राम सासरे बुवा. कमी नाही महाराज. म्हणून आलात ना, संसारात राहून आई बापाची सेवा करता येते. संसारात राहून महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबा तुकोबा संभाजी छत्रपती शिवाजी राजासारखे रत्न देता येतात. अरे लई राजे झाले, लई राजे झाले, पण एकच सांगते, दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. दाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एकच राजे झाले ज्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी. सांगू दादा, दूध प्यावं त्या आईच्या स्तनातलं, आणि दूध पेल्यानंतर तिचे उपकार फेडावे, तेव्हा त्या जीवनाची खरी किंमत आहे. एकच सांगते, जाता जाता एकच सांगते, म्हणजे या सप्त्याचं सार्थक होईल. कारण वाघासारखे माझे विनोद दादा आहे, म्हणून विनोद दादासाठी आईच्या दुधाची किंमत माझ्या विनोद दादाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून फेडली. दादा कार्यक्रमाच्या माध्यमातून परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के. हर 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 हो बारक खुमाये, जय हो बारक खुमाये, हो बारक खुमाये, जय हो बारक खुमाये. माऊली ज्ञानोबा सांगतात, माझ्या ध्यानी मनी मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. आणि नामाचं चिंतन केल्यानंतर, रामाचं चिंतन केल्यानंतर असणारा द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी येतो. ज्ञानदेव म्हणे व्याचा सिया कोणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. 11 मिनिटात कीर्तन सुटणारे, कोणी उठू नका. आणि जे उठून जाईन कीर्तन संपायच्या त्याला चिकन गुन्ह्या झाल्याशिवाय राहणार नाही. अरे असं कसं राहतं बरं, 2.5-3 तास आम्ही कीर्तन केलं, आमच्या सत्काराला तुम्ही उठून जाऊ राहिले. नाही बाबा, असं नाही चालत, अजिबात नाही, अजिबात नाही. एक 11 मिनिटात वेळ द्या. आम्ही एवढ्या लांबून येतो, विनोद भाऊनी एवढा मोठा कार्यक्रम केला. अरे घरीच जायचंय, जगलो ना आपण, वाचलो ना.
जाऊन जायचंच आहे ना. आणि लॉकडाऊनमध्ये काय केलं, 3 टाईम खाना, 2 टाईम झोपा, 4 टाईम भांडे घासा. दुसरं काय केलं, हेच केलं ना. मग महाराज माझ्या असणाऱ्या ज्ञानोबराय म्हणतात, द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी आला केवळ नामाच्या मोबदल्यात. आपल्याही घरी पांडवांच्या म्हणजे नामाच्या मोबदल्यात देव येईल, पण तेवढी ताकद पाहते. पहाटे पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठवीती. पांडव वनवासात होते, पण रात्रंदिवस रामाचं चिंतन करीत होते. म्हणून महाराज कृष्णाचं चिंतन करीत होते. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून पुनर्वित्त पुनर्वित्त पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम शरीरम पुनः पुन्हा. गेलेलं जाऊ द्या, येणाऱ्या काळात काय करायचं ते करा. पोरा हो, झाल्या गेल्या त्या चुका विसरून जा. चुकल्या असेल, आईला बोलले असेल, बाबाला बोलले असेल, बहिणीला बोलले असेल. कितीक दिवसाची लग्न झालं दादा. अरे बहीण भाऊ जर घरात असेल ना, बहिणीनं कोणती वस्तू घेतली, भाऊ म्हणतो माझं आहे माझं आहे माझं आहे माझं आहे. पण दादा अरे लग्न झाल्यानंतर मग ते कोणी म्हणायला माझं आहे माझं आहे, मग रडतो तू रडतो. बाहुली घ्यायला गेली का ताई लगेच म्हणायचं, बहिणीनं बाहुली घेतली की माझं आहे माझं आहे. दादा लग्न होस तर तुझ्या दारात एकदा लग्न झालं ना, दाय मोकलून रडशील तरी बहीण बघायला मिळणार नाही. महाराज दुसऱ्याच्या ताब्यात जातं लेकरू. म्हणून बहीण भावात भेदभाव करू नका, मुलामुलीत भेदभाव करू नका, सुंदर परमार्थ करा. ताई झालं गेलं विसरून जा. लॉकडाऊनमध्ये वाचले, पिंट्याच बाप सही सलामत आहे, तुम्ही सही सलामत आहे, लेकरं बाळं तुमचे सही सलामत आहे. हे देवाचे आभार मामा, साईबाबाची कृपा मारा. इथून मागचं झालेलं गेलं विसरून जा. फॉरगेट युअर पास्ट, फॉरगिव्ह युअर सेल्फ, बिगिन अगेन राईट नाव. गेलेला भूतकाळ विसरा. येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचं, किती परमार्थ करायचा, किती आईची सेवा, किती बापाची सेवा, किती भगवंताची सेवा करायची याचा विचार करा. निर्विसनी जीवन जगा, सुंदर परमार्थ करा. प्याला मत पियो शराब का कुत्ती की मौत आएगी, प्याला पियो हरिनाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. एक सांगो दादा, दारू पिऊ नका ह्या मताची मिनी प्या, पण माझ्या हरिनामाचा साईबाबाचा प्याला प्या ना महाराज. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओम साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.